आवाज मानदेशाचा। गेल्या काही दिवसांपासून सातारा पालिकेतील दोन्ही राज्यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुसमुसत होता। विकास कामांवरून आणि इतर कारणांवरून दोन्ही गटात धुसफूस सुरू होती। याच पार्श्वभूमीवर आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली नेहमीच्या शैलीत स्पष्ट आणि कडक भूमिका मांडली आहे। आजची मीटिंग बोलवण्याचं कारण एवढंच होतं की कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे। शहरातले जे काही विविध भागात, वॉर्डात, प्रभागात जो हद्दवाढीतला आलेला भाग आहे त्यात कामं कसे मार्गी लावता येईल एवढ्याकरता मीटिंग होती आणि चांगल्या प्रकारे मीटिंग पार पडली। आणि प्रशासनसुद्धा त्यांना सुद्धा सूचना असं देण्यात आल्या की जे नवीन म्हणजे फर्स्ट टाइम नगरसेवक आहेत तर त्यांना सुद्धा त्यांचे एक अनुभव CO साहेब असतील किंवा त्यांचे जे वेगवेगळे हेड्स ऑफ डिपार्टमेंट असतील त्यांचे संपूर्ण सगळ्यांना एवढं सगळ्या सूचना दिल्या की तुम्ही सुद्धा काय त्या सगळ्यांना तुम्ही सहकार्य केलं, म्हणजे ते करतातच, करत नाही अशातला भाग नाही, पण एखादं समजा गायडन्स करणं ज्याला म्हणतो, कारण की नाही म्हणलं तरी जर CO साहेब किंवा यांचा अनुभव जास्त आहे या वर्किंगमध्ये। बाकी असं काय म्हणजे कुठलं हे नाही, हे दावे काय नव्हते। आणि दुसऱ्या सूचना गेल्या की अतिक्रमण हे होऊ नये, त्यामुळं CO साहेबांना अशा शिवेंद्रराजेंनी आणि या दोघांनी सूचना दिल्या की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांसाठी जिथे जागा आहे त्या ठिकाणी असं वॉकर्स झोन करावे जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा निर्माण होऊ नये। आणि आपल्याला तर माहीत आहे की आज ही परिस्थिती कशी आहे की एकतर हे संपूर्ण युद्धाच्यामुळं तर अगोदर सगळ्यात महागाई तर वाढलेलीच आहे, आणि त्याचबरोबर आज प्रत्येकाचे विवंचन असतं, मनातली विवंचन असते की आपल्या कुटुंबाचं कसं उपजीविकेचं कसं व्यवस्थित मार्गी लावं, आणि त्याकरता ही मीटिंग घेतली होती। सभागृहात होणाऱ्या वादावर काही निघाला तोडगा निघाला नाही, वाद एक लक्षात घ्या, मी ते सांगतो ना, मी सांगितलं की पहिलं कुठल्याही मीटिंगच्या अगोदर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बसून सगळ्यांबरोबर त्यांचे जे काही सूचना असतील, प्रत्येकाला वाद असं नसतो, लक्षात घ्या। समजा माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचा माझ्या शेजारी वॉर्ड, तर मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम व्हावं, पण हेच जर अगोदर बसून ठरलं त्यांनी सांगितलं की समान संपूर्ण वॉर्डमध्ये वाद असायचं कारण काय मला सांगा, की प्रत्येकाला असं म्हणजे स्वाभाविक आहे वाटणं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी आपल्याला मतदान केलं, तर त्यांच्या नगरसेवक किंवा नगरसेविकांकडनं माफक अपेक्षा असतात। आमदार म्हणून किंवा नामदार म्हणून शिवेंद्रराजेंकडनं, खासदार म्हणून माझ्याकडनं, हे प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं त्याच्या ज्या लोकांच्या अपेक्षा ज्या असतात की आपली कामं मार्गी लागली पाहिजे, आणि याकरता आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे। आणि हे कसं त्यांना सांगितलं की जरा आता हे जी काही लाडकी बहीण योजना जी शासनाने राबवली त्याच्यामुळं कसं झालं, ताण खूप पडला, आणि त्यामुळं फंडिंग वेगवेगळ्या ठिकाणी जेवढं यायला पाहिजे ते येत नाही, त्यामुळं आता त्याचं नियोजन व्यवस्थित करून कसं काय करता येईल, त्यातनं कसं मार्ग काढता येईल, एवढ्यासाठी ही मीटिंग येत नाही। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।